तुमची जर सिंहरास असेल तर आजचा हा व्हिडिओ पाहताना तुमचे डोळे ओले झाल्याशिवाय राहणार नाहीत. होय, मी अगदी खात्रीने सांगते. कारण ज्या व्यक्तीने जगाला फक्त भरभरून दिलं, ज्याने स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवून दुसऱ्याचा संसार उभं केलं, आज तीच सिंहराशीचे लोक मंडळी एकटे का पडले आहेत? गेले काही दिवसात तुमच्या अत्यंत जवळच्या रक्ताच्या किंवा विश्वासाच्या माणसाने तुमच्या पाठीत असा खंजीर खुपसलाय ज्याची जखम आजही तुमच्या काळजात ठसठसते. तुम्ही रात्री उशिरापर्यंत छताकडे पाहत विचार करता की माझं काय चुकलं, मी तर सगळ्यांचं चांगलं केलं, मग माझ्याच नशिबी हा मनस्ताप का? जर तुमच्याही मनात हा प्रश्न असेल तर आजचा हा शुक्रवार 19 जून 2026चा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा न्याय घेऊन आला आहे. आज ब्रह्मांडात एक असा गुप्त आणि अत्यंत दुर्मिळ महाराजयोग निर्माण झाला आहे जो तुमच्या शत्रूचा पुरता बीमोड करणार आहे. आज तुमच्या आयुष्यात कोणती मोठी उलथापालथ होणार आहे आणि कोणती एक मोठी सुवर्णसंधी तुमच्या दारात उभी आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत अत्यंत लक्षपूर्वक पहा. कारण व्हिडिओच्या अगदी शेवटी मी तुम्हाला सिंह राशीसाठी एक असा गुप्त आणि अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे ज्याने तुमच्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य आणि संकट क्षणात नष्ट होईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल. त्यामुळे तुम्ही एकही व्हिडिओ सिंह राशीचा मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सिंह राशीच्या मंडळींना आजचा हा शुक्रवार म्हणजे 19 जून 2026 हा काही सामान्य दिवस नाही. ज्योतिषशास्त्रानुसार आजचा हा दिवस अत्यंत चमत्कारी ठरण्याचे संकेत आहेत. कारण आज सिंह राशीसाठी अत्यंत शक्तिशाली आणि शुभयोगाची जुळवाजुळव झाली आहे. आज तुमच्या राशीचा स्वामी स्वतः सूर्यदेव आणि बुधग्रह हे दोघी तुमच्या कुंडलीतील सर्वात महत्त्वाच्या अशा 11व्या घरात म्हणजेच लाभस्थानात एकत्र आले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार लाभस्थानातील युती महालाभ बुधदत्त्य राजयोग निर्माण करत आहे. यात भर म्हणजे आज शुक्रवार हा महालक्ष्मीचा दिवस असून चंद्राच्या विशेष नक्षत्रातील भ्रमणामुळे महालक्ष्मी योग देखील सक्रिय झाला आहे. जेव्हा सिंह राशीचे लाभ स्थानात बुध दत्त्य योग आणि महालक्ष्मी योग एकत्र येतात तेव्हा आयुष्यातील आर्थिक विंचना संपण्याचा सुवर्णकाळ सुरू होतो. अचानक आज नक्षत्राची जी चाल आहे ती थेट तुमच्या राशीच्या अनुकूल स्थानाकडे वळली आहे. शुक्रवार हा मुळातच दत्तगुरु शुक्राचार्याचा आणि माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो. आजच्या दिवशी ब्रह्मांडात हा धनयोग पूर्ण क्षमतेने सक्रिय होत आहे. हा ग्रहयोग स्पष्टपणे दर्शवतो की ज्या गोष्टीसाठी तुम्ही अनेक वर्षापासून रक्ताचं पाणी करत होतात त्या गोष्टीचं फळ मिळण्याचा आणि न्याय होण्याचा काळ आता अगदी जवळ आला आहे. मंडळी, हे तर फक्त ग्रहांचे गणित झाले, पण तुम्हाला माहिती आहे का, आज दुपारनंतर तुमच्या घरात किंवा कार्यक्षेत्रात एक अशी घटना घडण्याचे संकेत आहेत ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. ती घटना कोणती आहे ते पुढे पाहणारच आहोत, पण त्याआधी तुमचा राज स्वभावाबद्दल थोडं बोलूया. पहा मंडळी, सिंह रास म्हटली की डोळ्यासमोर येतो तो जंगलाचा राजा सिंह. तुमच्या नावामध्येच तो रुबाब आहे, तो जराब आहे. तुम्ही सूर्यपुत्र आहात कारण तुमच्या राशीचा स्वामी स्वतः सूर्यदेव आहे. सूर्य ज्याप्रमाणे पूर्ण जगाला प्रकाश देतो, स्वतः जळतो पण इतरांचं आयुष्य उजळवतो, अगदी तोच स्वभाव तुमच्यामध्ये ठासून भरला आहे. तुमच्या जन्मातच एक अप्रतिम नेतृत्व गुण असतो. एखाद्या मोठ्या संकटाच्या वेळी जिथे इतर लोक हातपाय गाळून बसतात तिथे सिंह राशीचे व्यक्ती छाती ठोकून पुढे उभे राहतात आणि त्या संकटाचा सामना करतात. तुमचा स्वाभिमान, तुमची प्रतिष्ठा आणि तुमचा राजसपणा हीच तुमची खरी संपत्ती आहे. कोणाची लाचारी करणं, कोणासमोर हात पसरणं किंवा कोणाच्या तुकड्यांवर जगणं तुमच्या रक्ताचंच नाही. आणि निर्णयक्षमता अतिशय अचूक असते आणि तुमचा आत्मविश्वास हा वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या रथासारखा असतो. तुम्ही दिसायला कणखर, कधीकधी थोडे कडक स्वभावाचे वाटता, पण आतून तुमचं मन एखादं लहान मुलांसारखं निर्मळ
आणि मेणासारखं मऊ असतं. कोणाचे दुःख तुम्हाला पावत नाही. पण याच राजस स्वभावाचा लोकांनी कसा फायदा घेतला, चला तर आता कडू सत्यावर प्रकाश टाकूया. मंडई, सिंह राशीच्या मंडळींना आता मी जे सांगणार आहे ना, ते तुमच्या आयुष्यातील अगदी सत्य आणि वास्तववादी निरीक्षण आहे. तुमच्या आजूबाजूला असे अनेक व्यक्ती आहेत ज्यांनी तुमच्या कष्टावर स्वतःचं इमले उभे केले आहे किंवा लोकांना सढळ हाताने मदत केली. तुम्ही जेव्हा तुमच्याकडे पैसा होता तेव्हा तुम्ही कधीही कोणाला रिकाम्या हाताने परत पाठवलं नाही. पण जेव्हा तुम्हाला गरज पडली तेव्हा ज्यांना तुम्ही जीव लावला होता तीच माणसे सर्वात आधी लांब पळाली. होय का नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या पाठीवर जबाबदाऱ्याचा डोंगर नेहमीच असतो. कुटुंबातील प्रत्येक लहान मोठ्या व्यक्तीची काळजी वाहण्यात तुम्ही स्वतःचे आयुष्य झिजवले. अनेकदा तुमच्या कामाचे श्रेय दुसऱ्यांनीच लाटले. तुम्ही ऑफिसमध्ये रात्रीचा दिवस करून काम केले, व्यवसायात आतोनात कष्ट केले, पण कौतुक मात्र दुसऱ्याचंच झालं. तुम्ही मनातल्या मनात खूप काही सहन करता, पण तुमच्या चेहऱ्यावरचं हसू कधीही कमी होऊ देत नाही. हा जो तुमचा सोशिकपणा आहे तोच आजच्या दिवशी एका मोठ्या यशात बदलण्याचे संकेत मिळत आहेत. तुम्हाला माहिती आहे का, या तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणारे मत्सरी लोक आज तुमच्या विरोधात एक नवीन चाल चालण्याच्या तयारीत आहेत. आज तुमच्या पाठीमागे नक्की काय कारस्थान शिजत आहे आणि त्यापासून तुम्ही स्वतःला कसं वाचवू शकता हे आता आपण अत्यंत महत्त्वाच्या भागात पाहूया. सिंह राशीच्या लोकांचं एक वैशिष्ट्य असतं, तुमचे शत्रू हे कधीही तुमच्या समोर येऊन लढण्याची हिंमत करत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे की समोरून वार केला तर सिंह त्यांना जिवंत सोडणार नाही. म्हणूनच तुमच्या राशीला नेहमीच पाठीमागून वार करणारे गुप्त शत्रूंचा त्रास होतो. आजच्या दिवशी तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा नातेवाईकांमध्ये काही असे मत्सरी लोक सक्रिय राहण्याची शक्यता आहे, जे तुमच्या समोर खूप गोड बोलतात, तुमच्या गुणाचे कौतुक करतात, पण तुम्ही पाठ फिरवली की तुमच्या नावाने विष ओकतात. आज तुमच्या पाठीमागे काहीतरी निंदा, नालगस्ती किंवा खोटी चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. आज कोणावरही अंधळा विश्वास ठेवून तुमच्या मनातली गुप्त गोष्ट, तुमच्या व्यवसायाचे नियोजन किंवा तुमच्या घरातील आर्थिक बाबी उघड करू नका. आज तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये कुणीतरी तुम्हाला चिडवण्याचा किंवा तुमचा राग अनावर करण्याचा मुद्दाम प्रयत्न करेल, जेणेकरून तुमची प्रतिमा मलिन होईल. पण तुम्ही जंगलाचे राजा आहात, शांत राहा. शत्रूला त्याच्या भाषेत उत्तर देण्याची वेळ आज चालून येणार आहे, फक्त संयम राखा. मंडळी, व्यवसाय, कार्यक्षेत्रात नोकरी आणि व्यवसाय. आता बोलूया आजच्या दिवसाच्या नोकरी आणि व्यवसायाच्या संदर्भातील स्थितीबद्दल. आज कार्यक्षेत्रात काही अतिशय महत्त्वाचे योग जुळून येत आहेत. लाभस्थानातील बुधदत्त राजयोगाच्या प्रभावामुळे आज कार्यक्षेत्रात खूप मोठे बदल पाहायला मिळतील. जर तुम्ही आधीपासूनच कुठेतरी नोकरी करत असाल तर आजचा पूर्वार्ध थोडा धावपळीचा राहील. तुमच्यावर कामाचा तणाव वाढण्याची दाट शक्यता आहे, परंतु दुपारनंतर परिस्थिती पूर्णपणे तुमच्या नियंत्रणातील. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सुरू असलेले मतभेद आज संपुष्टात येण्याचे संकेत आहेत. जे लोक स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करत आहेत, विशेषतः कापड उद्योग, हॉटेल किंवा खाण्यापिण्याचे पदार्थ, सौंदर्य प्रसाधने किंवा सोने चांदीचे व्यापारी, त्यांच्यासाठी आजचा शुक्रवार लक्ष्मीची मोठी कृपा घेऊन येणारा ठरेल. आजचा तुमच्या व्यवसायात एखादा मोठा सौदा किंवा नवीन ग्राहक मिळण्याचा योग निर्माण होत आहे, ज्यामुळे तुमच्या व्यवसायाची पत बाजारात अधिक मजबूत होईल. आर्थिक देवाणघेवाण करताना मात्र कागदपत्राची पडताळणी स्वतः करणं हिताचं राहील. मंडळी, नोकरी आणि व्यवसायात तर प्रगती होईलच, पण घरामध्ये असलेल्या महिलांसाठी आणि तरुणांसाठी आजचा हा शुक्रवार एका वेगळ्याच रूपात समोर येणार आहे. जर तुमच्या घरात एखादी विवाहित महिला किंवा बेरोजगार तरुण असेल तर त्यांच्या आयुष्यात आज रात्रीच्या वेळी काय घडणार आहे, चला हे सविस्तर जाणून घ्या. त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ देखील कमेंट करा. आजचा दिवस हा सिंह राशीच्या युवा वर्गासाठी अत्यंत महत्त्वाच्या वळणाचा ठरू शकतो. जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत किंवा ज्यांनी स्पर्धा परीक्षा दिल्या आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस सकर्मक ऊर्जेने भरलेला असेल. अभ्यासात एकाग्रता वाढेल. बुधदत्त योगामुळे तुमचे आकलनशक्ती तीव्र होईल. बऱ्याच दिवसापासून मनामध्ये चाललेली चलबिचल आज काही प्रमाणात शांत होईल. नोकरीच्या शोधात असलेले किंवा बेरोजगार असलेले सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस एक आशेचा नवीन किरण घेऊन येत आहे. आज तुम्हाला एखाद्या मित्राची किंवा
परिचिताची माध्यमातून नोकरीची नवीन संधी मिळण्याचा किंवा मुलाखतीसाठी बोलवण्याचा मोठा योग निर्माण होत आहे. निराशा होऊ नका. सूर्यदेवाच्या कृपेने तुमच्या कष्टाची चीज लवकरच होणार आहे. सिंह राशीच्या गृहिणींसाठी आजचा दिवस घरगुती जबाबदाऱ्यामध्ये राहील. जरी शारीरिक थकवा जाणवला तरी मनामध्ये एक वेगळाच आनंद असेल. आज कुटुंबातील सदस्य तुमच्या कष्टाची जाणीव ठेवून तुमचे कौतुक करतील, ज्यामुळे तुमचं मन भरून येईल. विवाहित महिला, ज्या महिला विवाहित आहेत त्यांच्यासाठी आज पतीसोबतचे संबंध अधिक रूढ होण्याचा काळ आहे. जर गेल्या काही काळापासून पती पत्नीमध्ये काही तणाव चालू असतील तर आज ते मिटण्याची आणि नाते अधिक मधुर होण्याची दाट शक्यता आहे. अविवाहित मुली, सिंह राशीच्या अविवाहित मुलींच्या लग्नाच्या संदर्भात आज घरात काही सकारात्मक चर्चा घडू शकते. महालक्ष्मी योगाच्या प्रभावामुळे एखाद्या चांगल्या आणि संस्कृत ठिकाणाहून स्थळ येण्याचा किंवा जुन्या ठरलेल्या गोष्टी पुढे सरकण्याचा राजयोग आज दिसून येत आहे. आर्थिक स्थिती मंडळी, आज आर्थिक बाबत महालक्ष्मी राजयोग सक्रिय असल्यामुळे धनलाभाचे उत्तम संकेत आहेत. जुने अडकलेले पैसे किंवा कोणाला तरी उसने दिलेले धन आज परत मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे. मात्र संध्याकाळच्या वेळी करमणुकीच्या साधनावर किंवा निरोपयोगी वस्तूंवर मोठा खर्च होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. कुटुंबात आज शांतता लाभेल. आईवडिलांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. मुलांच्या बाजूने एखादी शुभवार्ता कानावर पडू शकते, ज्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. आरोग्याच्या बाबतीत आज सिंह राशीच्या लोकांनी थोडं दक्ष राहणं गरजेचं आहे. तुमच्या राशीचा स्वामी सूर्य असल्यामुळे तुम्हाला उष्णतेचे विकार, पित्त किंवा छातीत जळजळ होण्याचा त्रास वारंवार होतो. आज बाहेरचे तिखट आणि तेलकट अन्न खाणे पूर्णपणे टाळा. मानसिक ताणामुळे डोकेदुखी जाणवू शकते, म्हणूनच स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. आजचा दिवस जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी खालील शुभ घटकांचा वापर करा. आजची शुभवेळ आहे आज सकाळी 9 ते 11:30 आणि दुपारी 3:30 ते संध्याकाळी 5. हा काळ कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी अत्यंत शुभ मानला जाईल. शुभ दिशा, आज तुमच्यासाठी पूर्व आणि उत्तर दिशा अत्यंत भाग्यशाली ठरेल. शुभ रंग सोनेरी आणि गर्दलाल, त्याचबरोबर केसर किंवा तांबूस रंग देखील उत्तम लाभदायक देईल. शुभ अंक 1 अंक आणि 5. शुभ मूलांक 1, जो तुम्हाला राजस्वैभव मिळवून देण्यास मदत करेल. मंडळी, आता वेळ आली आहे आजच्या त्या सर्वात मोठ्या गुप्ताची, महासंकेताची आणि महाउपायाची, ज्याचा दावा आपण व्हिडिओच्या सुरुवातीला केला होता. सिंह राशीच्या मंडळींनो, आज रात्रीच्या वेळी तुमच्या कुंडलीतील एक अत्यंत गुप्त आणि दुर्मिळ अशी घटना घडणार आहे. रात्री ठीक 12 वाजल्यानंतर तुमच्या कुंडलीतील शत्रू, मर्दन आणि 12व्या घरातील गुप्त धनयोग हे दोन्ही स्थान एकदम जागृत होणार आहेत. याचा अर्थ असा की ज्या मत्सर लोकांनी तुमच्या विरोधात कट कारस्थाने रचली होती त्यांचा आज रात्रीपासून स्वतःचाच विनाश सुरू होणार आहे आणि निसर्ग तुमच्यावर पैशाचा पाऊस पडण्याचे मार्ग मोकळे करणार आहे. तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट करणारा आज महाउपाय नीट ऐका आणि आज रात्री तो नक्की करा. मंडळी, आज रात्री करायचे तुम्हाला 3 अत्यंत प्रभावी असे उपाय. सूर्यदेवाची साधना आज जर शक्य असेल तर किंवा उद्यापासून दररोज सकाळी तांब्याच्या तांब्यातून सूर्यदेवाला जल अर्पण करा. त्या पाण्यात लाल फूल किंवा थोडंसं कुंकू आणि अक्षदा नीट टाका. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा उच्चार नक्की करा. यामुळे समाजात तुमची प्रतिष्ठा राजासारखी होईल. आज संध्याकाळी सूर्यास्तानंतर किंवा रात्री 9 ते 12च्या दरम्यान तुमच्या घरातील देवघरात माता लक्ष्मीच्या समोर गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा नक्की लावा. त्या दिव्यामध्ये 1 अख्खी लवंग आणि 1 रुपयाचं नाणं नक्की टाका. त्यानंतर डोळे बंद करून ओम श्री महालक्ष्मी देवाय नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जमेल तितका 108 वेळा नक्की जप करा. हा उपाय आज रात्री तुमच्या घरात सुख आणि अखंड लक्ष्मीचं आगमन करेल. हे नाणे उद्या लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत ठेवून द्या. पैसे कधीच कमी पडणार नाही. त्याचबरोबर आज घरातून कोणत्याही कामासाठी बाहेर पडताना थोडं गोड खाऊन आणि घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घेऊनच बाहेर पडा. शत्रू तुमच्यासमोर नतमस्तक होतील. सिंह राशीच्या मंडळींनो, भूतकाळात ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांना विधाता बघून घेईल. तुम्ही फक्त स्वतःवर आणि तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा, कारण सिंह कधी उपाशी मरत नाही. तो स्वतःचं भक्ष्य स्वतः मिळवतो.
आजचा हा शुक्रवार तुमच्या आयुष्याला सोन्याचे दिवस आणून देईन. मंडळी, हे सर्व उपाय करताना तुम्ही मागे वळून पाहायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही. मी हे जर हे उपाय केलं तर मला हे मिळेल का, मला ते मिळेल का, अशी मनामध्ये भावना न ठेवता उपाय हा स्वमनाने आणि विश्वासाने तुम्हाला याचा चांगलाच फायदा नक्की मिळणार आहे. कारण की तुम्ही मेहनत केली, तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ हे नक्कीच मिळणार आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि हो, तुमची जर सिंहरास असेल तर कमेंट बॉक्समध्ये ते देखील कळवा. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की समजवा. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र लिहायला विसरू नका. आणि हो मंडळी, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. म्हणजे जेव्हा कधी मी सिंहराशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.